बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे। स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांची नावे आणि फोटो जाहीर करावेत अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे। या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिलेल्या निवेदनात बलात्काराच्या घटनांबाबत वादग्रस्त मत व्यक्त करण्यात आलं आहे। त्यांच्या मते बळजबरीने झालेल्या बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख गुप्त ठेवणे आवश्यक आहे। मात्र काही प्रकरणांमध्ये स्वार्थ, पैसा किंवा इतर हेतूंसाठी महिलांकडून गैरवापर होत असल्याचा त्यांनी दावा केलाय। अशा कथित प्रकरणांमध्ये संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांची नावे, फोटो आणि पुरावे समाजासमोर आणावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। या भूमिकेमुळे समाजात नैतिकता निर्माण होईल आणि खोट्या आरोपांना आळा बसेल असंही त्यांनी निवेदनात नमूद केलंय। दरम्यान या वक्तव्यामुळे सामाजिक संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता देखील आहे। स्वतःहून करून घेतलेल्या बलात्कारामुळे व हे बलात्कार जनतेसमोर न आल्यामुळे, महाराष्ट्रासमोर न आल्यामुळे ह्या महिला अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जातात। त्यामुळे हे जे बंधू बाबा, साधू, संत, महात्मे व लॉजिंगवर निघाली बडे बडे व्यक्ती यांना हे फावते। तर अशा प्रकरणामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला निर्देश द्यावे की स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे समाजासमोर आणावीत, त्यांचे फोटो असल्यास चित्रीकरण हे जाहीर करावे व यांच्यावर पोलीस केसेस करावे।